जन्मापासून ते मरेपर्यंत जे काही लागतं ते सगळं काय ऑनलाईन भेट. मार्केटिंगचं काम असतं लीड जनरेट करणं आणि सेल्सचं काम असतं जे काही लीड जनरेशन झाले त्याच्या थ्रू रेव्हेन्यू ग्रो कर. इंडियन कल्चर साध आहे की तू व्हॅल्यू देतोय ठीक आहे, पण माझ्या पॉकेटला ते सहन होण्यासारखं आहे का? तुम्ही कुठला कलर वापरताय, तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये कुठला फॉन्ट ठेवताय, हे सगळं सायकोलॉजिकली डिपेंड करतं. तुम्ही तुमचे फीचर्स विकण्यापेक्षा तुम्ही आउटकम विका. आणि लोकांना परचेस करायला आवडतं, ठीक आहे, लोकांना विकत घ्यायला आवडतं, पण कुणीतरी त्यांना विकतंय ही फिलिंग त्यांना आवडत. जोपर्यंत तुम्ही 7 टाइम्स एखाद्या माणसाला तुम्ही दिसत नाहीये तोपर्यंत तो तुम्हाला कन्वर्ट नाही होत. जे सेल्स फनल यूज करतात ते पैसे कमवत नाही तर पैसे छापतात. पण हे फेसबुक आणि इंस्टा मार्केटिंग एवढं सुपर आहे, तुम्ही झोपलात तरी इन्क्वायरी आहे, तुम्ही फिरायला गेलात तरी इन्क्वायरी आहे, आणि तुम्ही तुमचा एन्जॉय करत असताना सुद्धा इन्क्वायरी आहे. पण आपल्याला नोकरीबद्दल व्यवस्थित माहिती की कुठं चांगली नोकरी भेटेल, कुठली डिग्री केल्यानंतर काय पगार भेटेल, सगळं व्यवसाय आपल्याला शिकवलाच गेला नाही. नमस्कार, राम राम, जय खानदेश. कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण आज ऑनलाईन बिझनेस ग्रोथ या विषयावर सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट फनेल एक्सपर्ट किरण हजारे आज आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं खूप स्वागत आहे. खूप खूप मनापासून धन्यवाद. आज आपण चहा घेऊयात आणि डिजिटल गप्पांना सुरुवात करूया. येस. सर, आजच्या या डिजिटल युगात माणसांच्या मूलभूत गरजा बदलल्यात असं मला वाटतं. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि सोशल मीडिया. त्याच्या डिजिटल मार्केटिंग हे कसं काम करतं आणि ते कशा पद्धतीने तुम्ही बघताय? त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर स्मॉल बिझनेस ओनरसाठी सोशल मीडिया ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे. बरं. जर मी तुम्हाला याचं साधं रिझन किंवा एक जर सांगायचं झालं तर आज प्रत्येक जण या जे काही वेगवेगळे चॅनल्स आहेत, यूट्यूब असेल, फेसबुक, इंस्टाग्राम, याच्यावरती दिवसभरातनं जर आपण कॅल्क्युलेशन केलं 24 तासाचं, तर मिनिमम 3 तास कुठंच जात नाही की ज्याच्यामध्ये आपण ते पाहिल्याशिवाय राहत नाही. स्क्रीन टाइम आपला. ठीक आहे. तुम्ही ऐकलंच असेल की जो दिखता है वो बिकता है. बरोबर. तर स्मॉल बिझनेस ओनर आपण जर विचार करू, त्यांना जर ग्रो करायचा असेल तर सोशल मीडिया हा, जसं एखादा बिझनेस आपण चालू करतो त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट असते, तर प्रायोरिटीची इन्व्हेस्टमेंट तुम्ही सोशल मीडियावरती केली. हो का? एवढं आज ही गरजेची गोष्ट आहे. म्हणजे आज एखादा कोणताही व्यावसायिक या प्लॅटफॉर्म्सला जर बगल देत असेल किंवा साईडला ठेवत असेल, तो त्याच्या आयुष्यामध्ये असं म्हणू शकतो की तो त्याच्या पायावरती धोंडा मारून घेतो. हा. सपशेल असं आपण म्हणू शकतो. किंवा निरक्षरच येतो या निरक्षर आहे असं म्हणता येईल. किंवा तो असं म्हणू शकतो की तो व्यावसायिक आहे, पण पुढे जाऊन त्याला कुठंतरी बंद करायचंय आणि तो पुढे काय ग्रो करू शकत नाही. एका सर्टन लिमिट पर्यंत तो त्याची त्याचे कर्म चांगले असतील तर त्याचा बिझनेस रन होईल, अदरवाईज तो बिझनेस बंदच करावा लागणार आहे त्याला, जर या गोष्टीला त्याने महत्व नाही दिला तर. बरोबर. म्हणजे जी लोक किंवा जे व्यावसायिक सोशल मीडियाचा वापर मार्केटिंगसाठी करत नाही, तर त्यांना विजन नाही असं आपल्याला म्हणता येईल थोडक्यात. तर सर, भारत कुठं स्टँड करतो? म्हणजे किती लोक अवेअर आहेत सोशल मीडियावर मार्केटिंग करण्यासाठी? असं आपण एक फेज धरू शकतो. फेज म्हणजे कसे, 2020च्या आधी आणि 2020च्या नंतर. कोविड, आफ्टर कोविड आणि नंतर. आता तुम्ही जर पाहिलं असेल की 2020च्या आधी हे सगळं ओके ओके होतं, म्हणजे एवढं काय बूमला नव्हतं किंवा कोणाच्या तोंडी नव्हतं की ऑनलाईन वगैरे काय ज्या गोष्टी आहेत त्या. पण याच्यामध्ये म्हणजे हे जर ग्रो झालं असेल तर मी सांगू शकतो की जिओ, जे काही जिओचं कार्ड आलं, म्हणजे फ्रीमध्ये इंटरनेट भेटलं. पहिलं तुम्ही जर पाहिलं असेल तर 2 GB जर आपल्याला पाहिजे असेल तो इंटरनेटचा पॅक, तर त्याला 500-600 रुपये भरावे लागायचे महिन्याभर वापरायचे आपण फक्त. महिनाभर. आणि ते पण वापरत असताना गरीबासारखं वापरावं लागायचं. हो. एकदम थोडं थोडं वापरून बंद करायचं. जेवढं कामाचं आहे बरोबर. तेवढं use मेसेज करून आलेत की लगेच बंद करून बंद द्यायचं. करून हो. टाकायचं. तर अशा याच्यातनं म्हणजे जिओने एक क्रांती केली असं म्हणू शकतो. डिजिटल क्रांती. आणि त्याच्यात 2020 आल्यानंतर ह्या गोष्टींना तर पूर्ण नदीला जसा पूर येतो तसं ह्या गोष्टीला एकदम प्राधान्य यायला लागलं. कारण की 2020 असा क्षण होता जिथं अनेक बिझनेसेस एकदम झोपले आणि जिथं अनेक जण करोडपती झाले.
म्हणजे विचार करा, एवढी ताकद आहे या प्लॅटफॉर्म्सवरती. बरोबर. त्याच्यामुळे या प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही जर पाहिलं तर खूप प्राधान्य, आणि याच्यामध्ये असं काय नाही की तुमची डिग्री झाली पाहिजे, तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे, किंवा तुम्ही खूप साक्षर असाल तरच या प्लॅटफॉर्मचा यूज करू शकता. याच्यामध्ये फक्त तुम्ही चेंज स्वीकारण्यासाठी, आणि तुमचा जो छोटासा इगो असतो की मी 10 वर्षापासून बिझनेस करतो, मी करोडो रुपये खर्च केलेले आहेत आणि मला काय गरज आहे आता ह्या गोष्टींची. जर असा इगो तुमचा जर सारखा सारखा मनामध्ये येत असेल, बरोबर आहे. तर नक्कीच तुम्ही स्वतःला एक, तुमचं जे काही आपण म्हणतो की एक साम्राज्य असतं, ते ढासळायला लागणार आहे, असं म्हणू शकतो आपण. तुम्हाला सुद्धा पॉडकास्टवर यायचंय आणि हजारो लोकांसमोर व्यक्त व्हायचंय. नमस्कार, मी कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टचा होस्ट, आणि आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो आपल्या हक्काच्या पॉडकास्टवर येऊन व्यक्त होण्यासाठी. इथे येऊन तुम्ही तुमचे विचार, तुमचे व्यवसाय आणि सर्व्हिसेस हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. तुम्ही तुमचं नाटक आणि सिनेमा सुद्धा प्रमोट करू शकता. आतापर्यंत अनेक तज्ञ पाहुणे आपल्या पॉडकास्ट येऊन गेलेत आणि आता नंबर आहे तुमचा. पॉडकास्ट संदर्भात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. भेटूया लवकर. असं खरं बघता येतं का आपल्याला की भारतात बरेच असे परिवार आहेत, ते पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतात, म्हणजे आजोबा पंजोबापासून, आणि त्यांना जर आपण हे सांगायला गेलं तर वाटतं काय, तुम्ही आता आम्हाला शिकवणार का? आजकालचे पोरं, आम्ही धंदा करून बसलेत, ओके, रात्रंदिवस त्यात काम करताय. मग हा थोडासा विजनरी पार्ट अवॉइड करून ते इगो मध्ये भरपूर येतो. आणि मी आता बघितलं असेल, 20-25 हजारापेक्षा जास्त व्यावसायिकांसोबत मी ज्यावेळेस माझे बूट कॅम्प घेत असतो, त्यावेळेस अनेक व्यावसायिकांना मी फेस करत असतो. एक मुळात असे अनेक जण असतात की त्यांना चेंजेस त्यांना आता समजायला लागले. कारण की कसं असतं की माणसाकडे पैसे असतील त्यावेळेस हवा असते एक. तो कोणाला ऐकत नसतो, किंवा तो स्वतःला एक वेगळ्याच ह्याच्यामध्ये राहतो, मूडमध्ये. पण सगळं संपल्यानंतर काही ना काही कोणाचं ऐकावं लागतं. तर ते आता म्हणू शकतो की ते जे काय आहेत सर्वजण ते ऐकण्याच्या मूडमध्ये आणि ते ऐकतात देखील. बरोबर. पण भरपूर जणांकडे असं आहे की त्यांनी 10-15 वर्षापासून बिझनेस केलेला असतो आणि तो एकदा हे शिफ्ट झालेला आहे डायनामिक. भरपूर ड्रास्टिक शिफ्ट झालेला आहे. आता हा शिफ्ट जर त्यांना ऍक्सेप्ट करायचा असेल तर त्यांना जड जातं की स्वतःला समजवायला की मला आता काहीतरी शिकावं लागेल. कारण की तो जो काही युगो आहे तो त्यांना ओपन माइंडेड ठेवत नाही. ऍज अ जे एक उद्योजकाकडे स्टुडंट मेंटॅलिटी असते, एक्झॅक्टली, नवीन ऍक्सेप्ट नवीन करायची, accept. शिकायची. तर ती 10-15 वर्षापासून जे बिझनेस ओनर्स आहेत त्यांच्याकडे ती कमी दिसते. बरोबर बरोबर. कारण सगळं चेंज होतंय ना. म्हणजे आता ऑर्डर करायची पद्धत पण लोक किराणा सुद्धा घरी मागवत आहेत. लिटरली चहा सुद्धा घरून आम्ही नाही मागवत, पण बाकीचे लोक ऑर्डर सुद्धा करतायत. तर ग्राहकाची नीड तुम्ही जशी बदलते तसं तुम्ही सर्व्हिस सुद्धा बदलायला पाहिजे. असं पण म्हणू शकता की जन्मापासून ते मरेपर्यंत जे काही लागतं ते सगळं काही ऑनलाईन भेटतं. म्हणजे सांगायला गेलं तर जे काही आपण कावडंग म्हणतो मराठीमध्ये, शेणाची गौरी, ती सुद्धा Amazon वरती जाऊन Amazon. तुम्ही जर पाहिलं तर ते सुद्धा पॅकिंग मध्ये अवेलेबल आहे. आणि एवढंच नाही, तिथं सुद्धा 5 स्टार रेटिंग देणारे कस्टमर आहेत की कावडंग तुमचं खूप छान आहे, 5 स्टार रेटिंग. आपल्या गावात फुकट देऊन देतो. आपण ते फुकट आहे, तुम्ही बघताच, कारण आपण खेडेगावात. येस येस. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की विकायला गेलं तर काहीही विकता येतं. इव्हन तो शेण सुद्धा लोक विकतायत, म्हणजे घेणारे सुद्धा आहेत. फक्त आपल्याला ते मार्केट माहिती नाही, आणि माहिती करून सुद्धा घ्यायचं नाही. आपल्याला ते अवेअरनेस वाढवायला लागणार आहे. इव्हन मी तुम्हाला एक असं भारी एक्झाम्पल देतो, जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांनी फक्त Amazonला जायचं, पेट रॉक शोधायचं फक्त. पेट रॉक, PETROCK. पेट रॉक. ही संकल्पना काय आहे माहितीये का, की ज्यांच्याकडे पेट असतात आणि त्यांना एक हॅबिट लागलेली असते त्या पेटची, ते पेट जर समजा कुठं हरवलं किंवा समजा डाय झालं, तर त्यांचा एक मानसिक आधार असतो. ट्रोमा सारखं असतं त्यांचं. हा, हा. तर त्या लोकांना ते पेट रॉक म्हणून, आपले जे काही समुद्राच्या काठचे जे गुळगुळीत दगड असतात ते पेट रॉक म्हणून विकतात. का? म्हणजे म्हणजे ते सुद्धा प्रोडक्ट आहेत. बापरे. म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. म्हणजे भरपूर लोकांना ह्या गोष्टी माहित नाहीत. पण आज दगड विकतात सुद्धा ऍज अ पेट रॉक ब्रँड करून, की म्हणजे तुम्ही सर्च पण म्हणजे करू ते शकता. म्हणतात ना की बोलण्याचे दगड विकले जातात, तो प्रकार आहे वाटतं. सेम आहे. आहे आहे. म्हणजे पाठीमाग म्हणजे काय तुम्ही म्हणी ऐकलेले असतील, ते आज लोक सत्यामध्ये उतरवतात खरंय, असं म्हणू खरंय, शकता. खरंय. आम्ही तुमचा व्यवसाय ग्रो करून देऊ, तुम्हाला जास्त ग्राहक किंवा क्लायंट आणून देऊ. तर लोकांना असं वाटतं की आपण बसून राहायचं आणि किरण दादांना पैसे दिले आपण, आणि ते आता आपल्याला डायरेक्टली ऑर्डर आणतील की बाबा माझा अमुक अमुक व्यवसाय आहे, मला 500 ग्राहक वगैरे पाहिजे.
तर हे कसं वर्क करतं खरंच? मुळातच समजून घ्यायला पाहिजे बघा. आधीच काय होतं, जर आपण ज्या समाजामध्ये राहतो मराठी पीपल, समजा मी मराठी ह्याच्यातनं येतो, तर मी आजपर्यंत जे अनुभवलेलं आहे, ते मी तुम्हाला मुळात सांगतो, की मी जिथं जन्म घेतला, त्या कुटुंबामध्ये राहिलो. माझे मम्मी-पप्पा असतील, बहीण असेल, भाऊ असेल. त्यानंतर घराच्या बाहेर पडल्यानंतर एक समाज आहे. त्या समाजामध्ये शाळेत गेलो, कॉलेजमध्ये गेलो, तिथं प्राध्यापक, शिक्षक सगळ्या काही गोष्टी असतील. तिथं जे काही मला बाळकडू भेटले, ते मला नोकरीचं भेटलेलं आहे. हां. ठीक आहे. मी इंजिनिअरिंग केलं, तू चांगला जॉब कर. मी घरामध्ये काय विचारलं, तू जॉब कर. मित्रांमध्ये आलो, त्या मित्रांकडे त्यांच्या घरी पण जॉबचंच सांगतात. ते पण जॉब बघ, जॉब कर. जर आपल्याला बघायला गेलं तर आपल्याला फक्त बंबार्डिंग झाले, नोकरी कर, नोकरी कर, नोकरी कर. त्यामुळे आपल्याला नोकरीबद्दल व्यवस्थित माहिती आहे, की कुठं चांगली नोकरी भेटेल, कुठली डिग्री केल्यानंतर काय पगार भेटेल सगळं. पण बिझनेसचं तसं नाहीये. व्यवसाय आपल्याला शिकवलाच गेला नाहीये. कारण घरातच नाहीये. आणि ती व्यवसायाची संकल्पनाच माहीत नाही लोकांना, की व्यवसाय म्हणजे नेमकं काय असतं आणि बिझनेस ओनर म्हणून माझं काम काय असतं. म्हणजे सर्रासपणे मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये 100% जर कोणी व्यावसायिक आपण म्हणत असेल, ते स्वतः सेल्फ एम्प्लॉईड आहेत. हं. म्हणजे जॉब आपण दुसऱ्यांसाठी करतो, हे स्वतःसाठीच करतात असं म्हणू एक्झॅक्टली. शकतो. हो. मुळात तुमचा जो काही प्रश्न होता, की लोकांना असं वाटतं, की एखाद्याला मी काम दिलं माझ्या ग्रो करण्याचं, बिझनेस ग्रो करण्याचं, तर त्यांचं म्हणणं असं असतं, तो माणूस बघून घेईल. पण मुळात ही 2 याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत, समजून घेतलं पाहिजे. एक मार्केटिंग आणि एक सेल. अच्छा. मुळात हे डिफरंट बॉल गेम आहेत. हं. मार्केटिंगचं काम असतं लीड जनरेट करणं आणि सेलचं काम असतं त्या जी काही लीड जनरेशन झाले त्याच्या थ्रू रेव्हेन्यू ग्रो करणं. बरोबर आहे. म्हणजे लीड जनरेशन म्हणजे प्रॉपर ग्राहकापर्यंत तुमची माहिती पोहोचवणं, तुमची स्कीम किंवा तुमचा व्यवसाय पोहोचवणं. बरोबर. आणि त्याच्या थ्रू कस्टमरचे आयडी जे असतील, ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या ऑफर्स, मेसेजेस लोकांपर्यंत पोहोचू शकता. पोहोचू शकतो. हे लीड जनरेशन झालं. कस्टमर इन्क्वायरी याला आपण म्हणू शकतो. हे एक वेगळी हे 50% पार्ट आहे. ह्याच्यानंतर आलेला कस्टमर तुम्ही कस्टमर कन्व्हर्ट करणे, त्याचं पैशामध्ये रूपांतर करणे, हं. हा सेलिंगचा पार्ट झाला. म्हणजे त्याला माल विकणं, दुकानापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. येस. त्याला व्हरायटी दाखवून माल विकायचं काम ग्राहक म्हणजे दुकानाचं. दुकानाचं. दुकानदार जो कोणी असेल किंवा एक्झॅक्टली. व्यावसायिक जो असेल त्याचं. एक्झॅक्टली. म्हणजे हा खरंच मोठा हां. मिथ होता लोकांमध्ये, येस. की विकायचं म्हणजे अर्ध-अर्ध काम करायचं. Yes. 50% तुमचं काम आहे आणि बाकीचं 50% लोकांचं काम आहे. लोकांचं. म्हणजे ते त्यांच्यावर पण डिपेंड करतं, डिपेंड की ते करतं. कसं माल विकतायत. बरोबर. मालाची क्वालिटी, तुमची बोलण्याची पद्धत, रिप्रेझेंटेशन किंवा तुमची हमी येस. जे काही असेल. आता सेलिंग जो मी जर बोलायला गेला, तर सेलिंग हा डिफरंट गेम आहे. जसं मार्केटिंग शिकण्याची गोष्ट, तसं सेलिंग पण शिकण्याची गोष्ट आहे. ॲक्चुअली मुळात सेल म्हणलं की खूप निगेटिव्हिटी असते लोकांच्या ह्याच्यामध्ये आणि लोकांना पर्चेस करायला आवडतं. ठीक आहे, लोकांना विकत घ्यायला आवडतं. पण कुणीतरी त्यांना विकतंय ही फिलिंग त्यांना आवडत नाही. हे पण समजून घ्या. लोकांच्याकडे पैसे आहेत. लोकांना त्यांच्या लाईफस्टाईल किंवा त्यांची लाईफ असेल किंवा ते व्यवस्थित करण्यासाठी ते कुठं पण इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. कोणत्याही वस्तू त्यांच्या जर आयुष्यामध्ये ते काहीतरी व्हॅल्यू ॲडिंग करतायत. व्हॅल्यू ॲडिंग करतात, ते पर्चेस करायला तयारच आहेत. पण तुम्ही कशा पद्धतीने त्यांना व्हॅल्यू ॲडिशन करताय, हे तुम्ही प्रेझेंट कसं करताय? त्याच्यावरती भरपूर डिपेंड असतं, की समोरचा माणूस पैसा देणार आहे का नाही देणार आहे. तुम्ही जेव्हा ॲडव्हर्टायझिंगसाठी एनालिसिस करतात, तर भारताचा ग्राहक कशा ठिकाणी अट्रॅक्ट होतो? म्हणजे सायकॉलॉजी काय आहे? जसं आता आपण डिस्कस केलं याच्या आधी. सिंपल आहे. याच्यामध्ये तुम्ही वेस्टर्न कल्चर आणि इंडियन कल्चर जर असं बोलत असाल, तर वेस्टर्न कल्चर कसं असतं, की तू व्हॅल्यू काय ॲड करतो त्याच्या सिमिलॅरिटीज पैसे घे. इंडियन कल्चर साधं आहे, की तू व्हॅल्यू देतोय ठीक आहे, पण माझ्या पॉकेटला ते सहन होण्यासारखं आहे का? हं. की मी जे तुला पैसे पैसे म्हणजे जे काही इंडियन कल्चर आहे, ते इज इक्वल टू काय आहे, की मी किती पैसे देतोय. तो व्हॅल्यू नंतरचा पार्ट आहे. मग ते मला अफोर्डेबल आहे का? म्हणजे प्राइसिंग गेम इंडियन कल्चरमध्ये खूप प्रायोरिटीचं असतं. म्हणजे रिझनेबल प्राईस पाहिजे, हां. वस्तू उत्तम पाहिजे येस. आणि डिस्काउंट तर पाहिजेच पाहिजे. पाहिजेच पाहिजे. ॲटलीस्ट 5% तरी पाहिजेच. पाहिजे. काही ना काही काही पाहिजे. ना काही पाहिजेच. ह्या सायकॉलॉजीमध्ये अशा लोकं सायकॉलॉजी नाही. लोकं असतात. कारण मी एकदा एक एक इंटरव्ह्यूमध्ये मी पण ऐकलंय, की भारतीय ग्राहक विचित्र आहेत. हं. कमीत कमी रेट किंवा फ्री किंवा डिस्काउंट याच्यात लोकांना लय इंटरेस्ट आहे. असं हो. असं सायकॉलॉजी पाहिली जाते. तर ॲडव्हर्टायझिंग करताना सेल्स फनेल हा एक ही टर्म आहे. ती एक सोप्या भाषेत आम्हाला समजायला आवडेल.
सेल्स फनल हे कोणतं काही टूल नाहीये सगळ्यात महत्वाचं. हे इंग्लिशमध्ये मी जर बोललो सेल्स फनल, लोकांना असं वाटतं हे काय टूल आहे का काय? पण हे साधारण नॉर्मल कन्सेप्ट आहे. मराठीमध्ये त्याला तुम्ही असं म्हणू शकता, अनोळखी व्यक्ती ते कस्टमर ही जी काही जर्नी आपण सेट करतो त्याला सेल्स फनल म्हणतात. ओके. एवढं सिंपल आहे. म्हणजे समजा Facebookची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही रन करता. तुमचा व्हिडिओ, इमेज लोकांनी पाहिलं. त्यांनी इन्क्वायरी केली आणि तुम्ही त्यांना विकलं. ही जी काही पूर्ण प्रोसेस झाली, याला सेल्स फनल म्हणतात. म्हणजे सेल्स फनेलमध्ये ज्या लोकांना अशा वस्तूंची गरज आहे त्यांना ती ॲड दिसते किंवा त्या कॅटेगरीज मधल्या लोकांपर्यंत ती ॲड जाते आणि सेल्स फनेलमधून ती लीड आपल्यापर्यंत येते. असं त्याचं काम आहे, बरोबर? येस. आता याचं ओव्हरऑल जर तुम्हाला सांगायचं गेलं, की स्टार्ट कसा होतो आणि कशा पद्धतीने तुमचा बिझनेस ग्रो होतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, की कोणताही व्यावसायिक असेल, त्याने त्याचं पहिलं तर कस्टमरचं एनालिसिस केलं पाहिजे. हं. समजा मी क्लोथिंगमध्ये किंवा मी इंटिरियर डिझायनर आहे किंवा मी मेकअप आर्टिस्ट आहे किंवा माझी जिम आहे किंवा मी इन्शुरन्स सेल करतो. या सगळ्याला एक काहीतरी कस्टमर बेस असतो. बरोबर आहे. आणि या सगळ्यांनी विचार केला पाहिजे, की मी नेमकं कोणत्या कस्टमरला अट्रॅक्ट करायचं. त्याच्यानुसार त्याची जी काही सायकॉलॉजिकल ॲस्पेक्ट्स आहेत डिफरंट. त्याची ऑफर येते. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पेन प्रॉब्लेम्स आहेत, नीड्स आहेत, डिझायर्स आहेत. त्याचं फॅन्टसी आहे, त्याचं फिअर आहे, चॅलेंजेस आहेत. हे डिफरंट ॲस्पेक्ट्स आहेत सायकॉलॉजिकल. अच्छा. तुम्हाला त्याच्या थ्रू ऑफर क्रिएट करायची. ती जी काही ऑफर क्रिएट केली त्याचं मेसेजिंग तयार करायचं. त्याच्या थ्रू तुमचं व्हिडिओचं स्क्रिप्ट बनतील, इमेजेसच्या हेडिंग्ज बनतील. त्याच्यानुसार तुमची ॲडव्हर्टाइजमेंट रन होतील. त्याच्यानंतर जे काही इंटरेस्टेड लोकं आहेत, त्या लोकांच्या समोर तुमचे जे ॲडव्हर्टाइजमेंट जातील, ती लोकं तुम्हाला इन्क्वायरी देतील. तिथून पुढे सेलची प्रोसेस चालू होईल. तुम्ही विकताल आणि तुमचा बिझनेस अशा पद्धतीने या सायकलमध्ये रन होईल. सर, सेल्स फनेलचे टप्पे कोणते-कोणते आहेत? सेल्स फनल जे आहे, एकदम सिंपल आहे बघा. त्याच्यामध्ये बघा तुमच्या ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट असतात ना, त्याच्यामध्ये काही फेज असतात. पहिली फेज असते, की लोकं तुम्हाला ओळखत नसतात. ठीक आहे. फर्स्ट टाईम ॲडव्हर्टाइजमेंट असते, फर्स्ट टाईम ग्राफिक्स, व्हिडिओ काय असेल, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर कन्सिडरेशन फेज असते, की लोकं तुम्हाला थोडंसं ओळखायला लागतात. हं. तुमचं प्रॉडक्ट काय आहे, ते त्यांना समजतं. त्याच्यानंतर तिसरा जो काही टप्पा असतो, तो म्हणजे इंटरेस्ट, की बाबा अशा-अशा पद्धतीने हा व्यक्ती ह्याचा प्रॉडक्ट आहे आणि ह्या प्रॉडक्टचं सोल्युशन हे आहे. तर तो इंटरेस्ट निर्माण होतो त्यांच्यामध्ये आणि फायनली तुम्ही कंटिन्युअसली त्यांच्या समोर येत राहतात. त्यानंतर ते ॲक्शन घेतात. ॲक्शन घेतात म्हणजे काय, की तुमच्याकडे ते प्रॉडक्ट जे काही सोल्युशन असेल किंवा जे काही सर्व्हिस असेल ते पर्चेस करतात. बरोबर. म्हणजे जर बघितलं गेलं तर टप्प्याटप्प्याने जर तुम्ही याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्याच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये सेल होत नसतं. बऱ्याच वेळेस लोकांना असं काय वाटतं, की मी ॲडव्हर्टाइजमेंट लावतो आणि एका दिवसात मला रिझल्ट भेटले पाहिजे. ॲक्चुअली हे तुम्ही जर हे वर्किंग बघितलं ना, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही पेशन्स ठेवण्याची गरज असते. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी जर ॲड लावताय, तर तुम्ही समजून जा, की तुम्ही काय सेलिब्रिटी नाहीयेत, की तुमची ॲडव्हर्टाइज किंवा तुम्हाला लोकं शोधत नाहीये तुमच्या ब्रँडला. बरोबर. म्हणजे तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस तुमचे एक्स्पेक्टेशन खूप ह्यूज नसले पाहिजेत. तुम्ही छोटी एक्स्पेक्टेशन ठेवली पाहिजे किंवा तुम्ही एक लिटरेट माणसासारखं तरी थोडंसं बिहेव पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांना काय वाटतं, की मी ₹100 मध्ये डेली इन्व्हेस्टमेंट करत ॲडव्हर्टाइजमेंट लावेल. मला तिसऱ्या दिवशी लाखाचा बिझनेस झाला पाहिजे. असे पण लोकं आहेत. पण हे सेल्स फनल तुम्ही एकदा सेट करताय, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅफिक सोडताय. ह्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला सुधारायच्या पण असतात. हां, हां. ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं, की तुम्ही तुमचं सेल्स फनल सेट झालंय. तुम्ही कस्टमर जर्नी सेट केलेली आहे. आता तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट ज्यावेळेस लॉन्च करता, तर ॲट लीस्ट 10-15 दिवसाचा तुम्ही एक मार्जिन पिरियड ठेवला पाहिजे. थोडं एनालिसिस करण्यासाठी. म्हणजे एक मी कंटिन्यू करायचं का मी स्टॉप करायचं आणि परत काहीतरी चेंज करून परत स्टार्ट करायचं. बरोबर. गिव्ह अप करणं हा अजिबात पर्याय नाही. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल, की माझ्यासाठी हे काम नाही करत. तर पहिली उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. पेट्रॉक आणि शेणाच्या गवऱ्या हे आठवायचं. गिव्ह अप करणे अजिबात कारण की काळाची गरजच आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर मी खोटं बोलत नाही. आज आमच्या घरातली जे काही छोटी-छोटी मुलं आहेत, जे 3 वर्षाची, 2 वर्षाची YouTube दाखवल्याशिवाय खात नाहीत अजिबात. बापरे! म्हणजे
आपण ज्यावेळेस पहिल्यांदा कसं असतं की आपल्याला जेवण लागलं की कांदा खायचो, लोणचं खायचो. तसं आज लहान मुलांना जेवण करताना कांदा आणि लोणच्या सारखं त्यांना मोबाईल लागतो. हो. आणि नाही मोबाईल दिला तर त्यांचं ताट झटक्याला ते लगेच रेडी असतं. अजिबात खाणार नाही. आधी म्हणजे कंडिशन त्याची असते त्यांची. म्हणजे एवढे हट्टी आणि एवढे म्हणजे तुम्ही बघू शकता की मोबाईलचा यूज, तो प्लॅटफॉर्मचा यूज म्हणजे येणारी जी काही पिढी आहे, बरोबर. ती चेंज होते. आणि जर तुमचे बिझनेसेस जर त्यानुसार चेंजेस होणार नाहीयेत, तर मला असं वाटतं की मग खूप काही गोष्टी तुम्ही पाठीमागे राहणार आहात. बरोबर. किंवा जे तुम्हाला स्वप्न असतं की मी फिरलो पाहिजे, हं. मला मी लाईफस्टाईल माझी एकदम नेक्स्ट लेव्हल झाली पाहिजे. हे स्वप्न ज्यावेळेस तुम्ही पाहता ना, तर तुमच्या डेली ॲक्टिव्हिटीज ते अचीव्ह करण्यासाठी पण त्या पद्धतीने पाहिजे. तुमचा माइंडसेट त्या पद्धतीने पाहिजे. बरोबर. ठीक आहे. तर ते होऊ शकतं सगळ्या गोष्टी. पेशन्स. पेशन्स. पेशन्स खूप महत्वाची पेशन्स गोष्ट. खूप आणि आता तुम्ही जर पाहिलं ना, तर मी तुम्हाला सरळ-सरळ सांगतो, हं. की मला सगळेजण म्हणतात, की ₹100 मध्ये लाख कोट किंवा लाखाची किंवा 1,00,00,000ची काही कस्टमर भेटणार हे काय शक्य आहे का? मी तुम्हाला सिंपल सांगतो. 1990चा काळ तुम्ही पाहिला असेल. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, की मम्मी, पप्पा, काका, काकी किंवा मावशी हे सगळ्यांना असे म्हणत असताना ऐकलं असेल, की हा प्लॉट 50,000चा होता. हां. तेव्हा घेतला नाही. तेव्हा नाही घेतला किंवा तुमचे मित्र किंवा माझे मित्र म्हणत असेल, "नाही माझ्या म्हाताऱ्याला काय काम नाही. 50,000चा घेतला असता तर आज माझं आयुष्य सेट झालं असतं. किंवा हायवेची जमीन विकली 25,000ला. 25,000ला म्हणून आम्ही आता इथं विकायला लागलो." एक्झॅक्टली. घर घर की कहाणी सर. हां, घर-घर की कहाणी. हो. आता हे मी इथं एक्झाम्पल का देतोय? कारण की Facebook ॲडव्हर्टाइजमेंटचा हा 1990चा रिअल इस्टेटचा काळ असं म्हणू शकता तुम्ही. हो. जर असं का घडतंय असं? कारण की 1990ला रिअल इस्टेटचे भाव एवढे कमी का होते? डिमांड आणि सप्लाय. सगळं गणित इथं डिमांड आणि सप्लाय. सप्लाय प्रचंड होता, पण डिमांड कमी होती. तसंच आहे. आज Facebookची ॲडव्हर्टाइजमेंट जर व्यावसायिक बघायला गेलं, तर किती जण यूज करतात? कुणीच यूज नाही, कमी करतात. त्याच्यामुळे सप्लाय भरपूर आहे, डिमांड कमी आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे ₹100 मध्ये पण तुम्हाला एकदम हँडसम कस्टमर भेटून तुम्ही 6 फिगरमध्ये गॅरंटेड कमावू शकता. खरंय, खरंय. आणि भरपूर जण मला चॅलेंज करतात, ₹100 शक्य नाहीये. पण माझ्याकडे भरपूर अशा केस स्टडी आहेत, की सर्रासपणे छोटे-छोटे व्यावसायिक ₹100-100 ला ॲडव्हर्टाइजमेंट रन करतात आणि नाही म्हणलं तरी 1-1 कोटीचे 50-50 लाखाचे फ्लॅट्स त्यांनी सेल केलेले आहेत. म्हणजे ₹100 म्हणजे तुम्ही गुटखा आणि सिगारेटचा खर्च आहे दिवसाला चहा-पाण्याचा वरच्यावर. तरी आपण करत नाही या लेव्हल. फक्त कसं राहतं, त्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला शिकावं लागतं. कारण ही गोष्ट कुठल्या गणिताच्या पुस्तकामध्ये नाही शिकवली. आपल्याला 1+1=2 सांगितलेलं आहे. पण Facebookवरती कसं सायकॉलॉजी वर्क करते हे कोणी शिकवलेलं नाहीये. आणि हे ज्यावेळेस आपण शिकतो ना, तर आपण पी-एच-डी करायला वयाची 25-25, 24-24 वर्ष घालतो. बरोबर. तर मला असं वाटतं, की ह्याच्यामध्ये तुम्ही 4 दिवसात लगेच बादशाह व्हायची स्वप्न नाही पाहायला पाहिजे. आणि केल्याशिवाय समजत नाही काही गोष्टी. केल्याशिवाय समजत नाही. बरोबर. तर एखादा फनेल जर आपल्याला बनवायचं असेल, तर त्याची प्रोसेस काय अशी कशी असते? आणि सिंपल प्रोसेस असते. याच्यामध्ये काय तुम्हाला महागडी टूल्स लागत नाहीत. बरं. फनल म्हणजे मुळात मी रिपीट परत एकदा करतो. फनल एकच आहे, की प्लॅटफॉर्मवरती जे Facebook, Instagramवरती जी लोकं आहेत, ते तुमच्या बिझनेसमध्ये पैसे देणारे ग्राहक कन्व्हर्ट होईपर्यंतचा तो प्रवास आहे. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला जर उदाहरण दिलं Googleचं. Googleचं बिझनेस मॉडेल काय आहे किंवा Googleचं फनल काय आहे? Googleचे फ्रीमियम मॉडेल आहे. तुम्ही बघत असाल की Googleचे प्रचंड असे फ्रीचे टूल्स आहेत. Google ड्राईव्ह वापरा, Gmail वापरा. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत त्यांचे ते वापरा. आणि Google ह्या प्रचंड फ्रीच्या मॉडेलमधनं लोकांचे डाटा कलेक्ट करतं. बरोबर. आणि त्या डाटा कलेक्ट केल्यानंतर तुम्ही YouTubeच्या वर जे ॲडव्हर्टाइजमेंट पाहता, Googleला सर्च केल्यानंतर ते सर्चिंगच्या वेळेस ॲड पाहता. तर हे तुम्हाला का दिसतं? कारण की तुम्ही ह्या फ्रीच्या मॉडेलमधनं जे Googleला डाटा सेंड केलेला आहे आणि तुमची जी आता ती ॲक्टिव्हिटी Google जो ट्रॅक करतोय, त्याच्या माध्यमातनं तुम्हाला काय पाहिजे किंवा तुमचा इंटरेस्ट काय आहे, हे Googleला माहिती आहे. म्हणजेच काय झालं, की Googleचं हे बिझनेस मॉडेल काय आहे, की तुमच्याकडे फ्री गोष्टी द्यायच्या, तुमच्याकडनं डाटा कलेक्ट करायचा आणि तुम्हाला त्याच प्लॅटफॉर्मवरनं ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायच्या. अच्छा, अच्छा. म्हणजे तुमचा इंटरेस्ट ते बघतात. तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे आणि तसंच जो कोणी विकत असेल, तर त्या फनेलमध्ये तुमचा डेटा हे करतात. हे जसं Googleचं आहे, त्याच पद्धतीने Facebookचं पण आहे. बरं.
आता तुम्ही फेसबुकमध्ये कधी जन्म घेतला, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ब्रेकअप आहे, तुमच्या मैत्रिणीसोबत ताबडतोब भांडणं आहेत, किंवा तुमच्या बायकोसोबत तुमचं जमतं, तुमच्याबरोबर जमतं का बाहेर बाहेर कोणासोबत अजून जमतं, हे सुद्धा फेसबुकला माहिती आहे. बापरे. फेसबुकला म्हणजे हे जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, तुम्ही असं म्हणू शकता, की तुमच्या घरातल्यांपेक्षा पण जास्त ओळखतात कोण? हे प्लॅटफॉर्म्स ओळखतात. सगळं ट्रॅक होतं. मग तुम्ही मला सांगा, हे ₹100 आपण का द्यायचे? सिंपल आहे, ₹100 यासाठीच द्यायचे. त्यांच्याकडे डाटा आहे. आपण तो ₹100 त्यांना ज्यावेळेस देतो, तो डाटा आपण आपल्या बिझनेससाठी ग्रो करण्यासाठी यूज करू शकतो. बरोबर आहे. आणि याच्या फनल हे काय खूप बिग सायन्स नाही. सिंपल आहे याच्यामध्ये, की तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट रन करून तुमचे प्रॉडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचून लोकांना कस्टमर बनवून घेणे, हे म्हणजे फनल आहे. बरोबर. योग्य कस्टमरपर्यंत तुमची माहिती पोहोचवणं हा एक फनेलचा पार्ट आहे. म्हणजे फनेलच आहे. तर कंटेंट स्ट्रॅटेजी कशी वर्क करते आणि ते काय आहे? स्ट्रॅटेजी एकदम आता कंटेंट हा डिफरंट बॉल गेम आहे बघायला गेलं तर. आता मी कधी पण काय म्हणतो, की तुम्ही सुरुवातीला कंटेंट मार्केटिंग, ऑर्गॅनिक मार्केटिंग करण्याच्या फंद्यात कधीच पडू नका. मी का असं म्हणतो? कारण की सुरुवातीला तुम्हाला बँकेमध्ये पैसे येणं खूप महत्वाचं असतं. आणि ऑर्गॅनिक मार्केटिंग ही अशी गोष्ट आहे, की त्याचा वेळ खूप जातो. विचार करा, तुम्ही रोज शूट करा, रोज त्याला तुम्ही एडिट करणार, टाकत बसणार. ते एकतर रीच लिमिटेड असतो. परत तो रीच जो काय असतो, तो आपल्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत असेलच असं काही गॅरंटी नसते. त्याच्यामुळे तुम्हाला इन्क्वायरी जनरेशनला तेवढा जो काही फ्लो लागतो बिझनेस होण्यासाठी, तो भेटत नाही. त्याच्यामुळे स्टार्टिंगला कंटेंट मार्केटिंगवरती न जाता, तुम्ही जो काही कंटेंट बनवणार आहात, तो प्रमोशन करण्याच्या अनुषंगाने बनवा. बरं. आणि तो पेड मार्केटिंग म्हणजेच Facebook आणि Instagramचे जे पेड ॲडव्हर्टाइजमेंट असतात, त्याच्या थ्रू तुम्ही तुमचा बिझनेसेस ग्रो करायला प्राधान्य द्या. तर एखाद्या सक्सेसफुल कंटेंट स्ट्रॅटेजी बद्दल तुमचा काही अनुभव असेल? आता याच्यामध्ये सक्सेसफुल कंटेंट स्ट्रॅटेजी आपण कशाला म्हणू शकतो मी ते सांगतो. कंटेंट स्ट्रॅटेजी म्हणजे असं नसतं, की मला काहीतरी आज रील शूट करायची आणि मी टाकणार. ह्याच्यामध्ये पण एक सिस्टम असते. म्हणजे कंटेंट कॅलेंडर नावाची गोष्ट तुम्ही ऐकलं असेल का मला माहित नाही. बट कंटेंट कॅलेंडर त्याच्यानुसार जर तुम्ही सिस्टम आणि प्रोसेसेस तुम्ही इन्कॉर्पोरेट करत असाल, तर कंटेंट मार्केटिंग हे तुमचं ब्रँडिंगसाठी खूप मोठा पार्ट होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे कंटेंट मार्केटिंग सक्सेसफुली करणं म्हणजे काय, की तुम्ही तुमचा कस्टमर काय आहे, त्याला लक्षामध्ये ठेवून, तुम्ही त्याच्या सायकॉलॉजिकल जे ॲस्पेक्ट्स आहेत, त्याचे इमोशनल नीड्स लक्षात ठेवून, हां. तुमचे 90 डेज जर तुम्ही कॅलेंडर बनवत असाल, हां. तर 90 डेजचे टॉपिक हां. या 90 डेजच्या आधीच समजा तुम्ही आता मी एक्झाम्पल देतो समजा, येणारा 1 जुलै आहे. हां. 1 जुलैपासून मला रोज रील टाकायची. बरोबर. तर तुमचा ऑल कंटेंट एडिट, हं. स्क्रिप्ट ही जूनमध्ये झाली पाहिजे. पुढच्या 90 डेजसाठी. आता तुम्ही म्हणाल मग जूनमध्ये अख्खा महिना याच्यामध्ये घालवायचा. काही गरज नाही. आज ChatGPT सारखी टूल्स आहेत, जे तुम्हाला स्क्रिप्टमध्ये मदत करतात. आणि फक्त राहिली शूटची गोष्ट. आज मोबाईलद्वारे तुम्ही शूट करू शकता. तुम्ही दिवसात म्हणजे महिन्याचे समजा 30 दिवस असतील. तुम्ही 7 ते 8 दिवस जरी व्यवस्थित प्लॅन केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा कंटेंट काढण्यासाठी 4 दिवस दिले, स्क्रिप्ट लिहिण्यासाठी 2 दिवस दिले आणि 3 दिवसामध्ये तुम्ही 10-10 जरी लीड जे काही रील्स असतात, 10-10 जरी तुम्ही शूट केलं, तुमच्या 30 रील पहिल्या 10 दिवसामध्येच होतात. बरोबर आहे, बरोबर. आणि अशा पद्धतीने एडिटर तुम्ही दिलं, एडिटिंगचं काम होईल आणि तुमचा सोशल मीडिया मॅनेजर असेल तो पुट करत राहील. म्हणजे काय, की तुम्ही तुमचा बिझनेस चालू आहे. तुम्हाला रोज शूट करत बसायची गरज नाही. आणि तुमचा कंटेंट सुद्धा व्यवस्थित ऑटोमॅटिक्समध्ये Pabler सारखे किंवा इटसेल्फ मेटा बिझनेस सूटमध्ये टूल्स आहेत, जे तुम्ही ह्या सर्व कंटेंटला ऑटोमेट करू शकता. बरोबर आहे. म्हणजे एखादा फिटनेस इन्फ्लुएन्सर असेल, तर त्याच्या कॅलेंडरमध्ये आज मी ह्या प्रोटीन बद्दल बोलणार आहे. उद्या मी ह्या इक्विपमेंट बद्दल बोलणार आहे. नंतर हे शूज किती भारी आहेत. ओके. हे काय म्हणतात वेअर्स ते जिम वेअर असतात ते किती छान आहेत. किंवा मग मी हे आफ्टर प्री वर्कआउट हे घेतो, ते घेतो, क्रिएटिन घेतो वगैरे वगैरे. म्हणजे आता समजा रोज काहीतरी. आता समजा आपण फिटनेस जर एक्झाम्पल पकडता, तर फिटनेसवाला काय काय टाकू शकतो? कंटेंट बकेट 1 झाली एक्सरसाइज. बरोबर. कंटेंट बकेट 2 झाली न्यूट्रिशन. कंटेंट बकेट 3 झाली मोटिवेशन. कंटेंट बकेट 4 झाली त्याच्यामध्ये तुम्ही एक्सरसाइज बद्दल नॉलेज देऊ शकता. 5वं झालं की तुम्ही जे काही वेअरिंग किंवा जे काही क्लोथिंग असतं त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. असे वेगवेगळे कंटेंट बकेट्स असतात.
आणि त्या कंटेंट बकेट्समध्ये वेगवेगळे 13 डिफरंट टाइप्स ऑफ कंटेंट टॉपिक असतात आणि त्या प्रत्येक कंटेंट टॉपिकचा तुम्ही स्क्रिप्टिंग करून तुम्ही ते डिफरंट वेने यूज करू शकता. कंटेंट मार्केटिंग हा खूप मोठा गेम बघायला गेला. म्हणजे लोकांना स्टार्ट टू त्यातच सगळं दिसतं, हो. बाहेर जायची गरज पडत नाही. लोकांना फक्त कंटेंट मार्केटिंग म्हणजे की कच्चा बदाम किंवा कुठे ते बेली डान्स किंवा वेगवेगळे तुम्ही जे व्हायरल बघता ना, त्यांना असं वाटतं की माझा कंटेंट व्हायरल पाहिजे म्हणजे मला नाचायला लागेल किंवा मला काहीतरी येडं-वाकडं करावं लागेल किंवा मला काहीतरी डायलॉग बाजी करावं लागेल. कॉन्ट्रोवर्शियलच करावं लागेल. का काहीतरी असं त्यांना असं वाटतं की व्हायरल तसंच होतं. हां, तो एक टाइप असेल त्याच्यामध्ये, बट तुम्हाला तुमचा कस्टमर आणि ब्रँड ग्रो करायचा असेल, तर तुमच्या कस्टमरच्या नीड, प्रॉब्लेम, चॅलेंजनुसारच तुमचा कंटेंट पाहिजे. बरोबर. कारण की तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही आणि मी. आता आपण रील कधी थांबतो आणि पाहतो? ज्यावेळेस आपलं ते गरजेचं असेल, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे, हे माझ्या रिलेटेड आहे किंवा एखादं हुक आपल्याला असं अटेंड करतं, की एखादं बाबा तुम्हाला 5 टिप्स फॉर इन्क्रीजिंग युअर पॉडकास्ट, पॉडकास्ट व्ह्यूज. हां, तर आपण लगेच थांबणार. बरोबर. कामाचं असलं की थांबतो. कामाचं असलं की थांबतो. हां. म्हणजे हा टार्गेटेड ऑडियन्स आहे. एक्झॅक्टली. त्याच्या रिलेटेड जर आपण बनवतोय, तर आपला लाईक पण होतो, शेअर पण होतो. आणि आता अल्गोरिदम चेंज झाला. आता शेअर आणि लाईक्स वरती तुमचे व्हायरॅलिटी नाहीये. आता तुम्ही किती व्हॅल्यू प्रोव्हाईड करताय, त्याच्यानुसार तुमच्या रीलला किती वॉच टाईम आहे. जेवढे जास्तीत जास्त वॉच टाईम, तेवढं तुम्हाला जास्त व्हायरॅलिटी आहे. आणि परत काही रीलला आपण 2-3 वेळेस पाहतो परत. हो. नेमकं काय म्हणतोय बाबा? परत Yes. परत पाहतो. तो वॉच टाईम डिफरंट म्हणजे तुम्ही केपीआय जो आहे म्हणजे कंटेंट मार्केटिंगमध्ये आता सध्या तुमच्या रील्स जर तुम्हाला ग्रो करायचे असतील, तर एकच केपीआय आहे वॉच टाईम. वॉच टाईम वाढवण्यासाठी जे काही करतायत, ते सगळं तुम्ही केलं तर ऑटोमॅटिक तुमचे व्ह्यूज वाढणार आहे. व्ह्यूज वाढतात. बरोबर. सर, कन्व्हर्जन ऑप्टिमायझेशन हा काय प्रकार आहे? ऍक्च्युली ही कन्सेप्ट काय सांगते, की कन्व्हर्जन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, की तुम्ही समजा 10-15 दिवस एखादं फनल तुम्ही रन करताय. तर त्याचा जो काही डाटा वेगवेगळ्या पद्धतीने कलेक्ट होणार, की बाबा तुमचं लँडिंग पेज किती जणांनी व्ह्यू केला, तुमच्या पोस्ट किती जणांनी क्लिक केल्या, तुमची पेमेंटची लिंक किती जणांनी क्लिक केली, किती जणांनी ऑप्ट इन पेज हे केलं. जे काही फनलचे वेगवेगळे एस्पेक्ट्स आहेत. लँडिंग पेज झालं, ऑप्ट इन पेज झालं, थँक यू पेज झालं, या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात त्या ट्रॅक होतात. किती लोकांनी इंटरेस्ट दाखवला थोडा? किती लोकांनी एंट्री दाखवला. समजा आपला एक्सपेक्टेड असेल, समजा 100 लोकं व्हिजिट केलं त्या लँडिंग पेजवर. समजा नॅचरल कन्व्हर्जन रेशो समजा 25% आहे. तर तो 25% मॅच नाही करत आहे. तर मग काय चेंजेस केले पाहिजेत? अच्छा, म्हणजे वी आर ऑन राईट ट्रॅक ऑर नॉट, हे थोडंसं आपल्याला त्यातून कळतं. म्हणजे हे तुम्ही कमी जास्त करणं हे कन्व्हर्जन ऑप्टिमायझेशन ही टर्म्स आहे. अच्छा, मराठीमध्ये सांगायचं झालं. बॅलन्स करण्यासाठी. येस. ओके. सर, ऍडव्हर्टाईज सुरू करायची आपल्याला सपोज फेसबुकवर, तर त्याची प्रोसेस कशी असते? कशी सुरुवात होते? एकदम सिंपल प्रोसेस आहे याच्यामध्ये. सिंपल प्रोसेस आहे याचा अर्थ असा नसतो, की तुमच्याकडे एकदा पोस्ट टाकल्यानंतर खाली प्रमोट आणि बूस्टचा ऑप्शन असतो बघा. बरोबर आहे. ते कधीच क्लिक करू नका. दोघं पण नाही. कधीच नाही. कारण अच्छा. की तुम्हाला मी सिंपल सांगतो, त्याच्यामध्ये ते स्ट्रॅटेजिकल गोष्ट नाही. Facebook एक कंपनी आहे, तिला पैसा कमवायचा आणि पैसा कमवण्यासाठी जो इझी वे असतो, तो ती प्रोव्हाईड करणार आहे. तुम्हाला ती मोटिव्हेट करते, की प्रमोट करा, बूस्ट करा. पण ते जर तुम्ही काही सुद्धा त्याच्या पाठीमागचं सायन्स माहीत न करता तुम्ही जर त्या गोष्टी करताय, तर याच्याने 2 गोष्टी होतात. तुमचा खूप मोठा पैसा वाया जातो आणि दुसरी गोष्ट तुमचा गैरसमज निर्माण होतो, की Facebook, Instagramवरनं मला रिझल्ट भेटत नाही. सर, आता हे ऑनलाईन युगात ऑनलाईन म्हटलं की लोक थोडं आता सुद्धा भितात. हो. त्यांच्या मनात भीती असते, म्हणजे ऑनलाईन पेमेंट सेंड करताना, ऑनलाईन गेमिंग असेल किंवा आता जंगली रमी सारखे असेल किंवा मार्केटिंग जरी असलं ऍडव्हर्टायझिंग, तर याच्यात स्कॅमचं प्रमाण म्हणजे 50-50 आहेच. काही ना काही होतं स्कॅम. कारण कोणाला ऍडव्हर्टायझिंग करायची म्हटली तरी त्यांना अकाउंटचं क्रेडेन्शियल शेअर करायला लागतात. अकाउंट बद्दल बरेच माहिती असतं त्यांना. तर यासाठी एक ट्रस्ट वरती एक माणूसच पाहिजे, की ज्याच्यावर आपला भरोसा असेल. योग्य प्रशिक्षक किंवा योग्य माणूस तो निवडणं किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं राहतं. याच्यामध्ये तुम्ही बघा, असे खूप जण असतात, की पैसा हा फोकस ठेवून अनेक डिजिटल प्रॉडक्ट्स सेल करण्यासाठी ते ॲडव्हर्टाइजमेंट सर्रासपणे चालवतात. अच्छा. पण याच्यामध्ये एक कॉमन सेन्स असतो, की समोरच्या माणसाला जर आपण पे करतोय, तर तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर असतो. तुम्ही त्याच्या ज्यावेळेस प्रोफाईलवरती जाता, तर भरपूर काही गोष्टी त्याच्या ॲक्टिव्हिटीज पाहून आपल्याला समजून जातं, की हा समोरचा माणूस जेन्युइन आहे का फेक आहे. ठीक आहे. आणि सर्रासपणे
असे ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही जर समजा असं काही नसतं की त्याच्यामध्ये तुम्हाला 15 आणि 20,000 रुपये भरायला लावणारे ऍडव्हर्टाइजमेंट असं आजपर्यंत तरी कोणाचे मी बघितलेलं नाही. जरी फ्रॉड होत असेल तर हा 500, 700, 800, 900, 1000 होऊ शकतो. पण तरी पण कसं असतं की हे कळण्याइतकं आता कुणी अज्ञानी नाही. समजून जातं लोकांना कुठे पैसे भरायचे आणि कुठे नाही भरायचे. पण फिअर कुठं राहतं? जे 40 अबोव्ह आहे, जे 45 अबोव्ह आहेत आणि ज्यांच्यासोबत कधीतरी काहीतरी स्कॅम झालेला आहे. अशीच लोकं फेअर आहेत. फेअर पाळून आहेत किंवा ती भीती वाटते त्यांना. बट असं जर बघायला गेलं तर आता सध्याचं जर तुम्ही मला विचारत असाल तर ही गोष्ट एवढी सोपी नाहीये, की कधी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करून कोणाला काय फसवू शकता म्हणून. आता फनेलमधून आपल्याला लक्षात आलं, की फनेलचे टप्पे कसे असतात आणि आपण योग्य त्या ऑडियन्सपर्यंत किंवा योग्य त्या ग्राहकांपर्यंत आपण कसं पोहोचू शकतो. तर ह्याच टप्प्यात जाहिरात सुद्धा महत्त्वाची असते. जे आपण बनवतो त्यातले कलर्स, फॉन्ट्स किंवा दिसणारं चित्र. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? याच्यामध्ये बघा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही कुठला कलर वापरताय, तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कुठला फॉन्ट ठेवताय, हे सगळं सायकॉलॉजिकली डिपेंड करतं. म्हणजे तुम्ही जर Googleला सर्च केलं, की कलर सायकॉलॉजी, तर रेड कलर कशाला डिनोट करतो? येलो कलर कशाला डिनोट करतो? त्यानंतर ब्लू कलर कशाला डिनोट करतो? किंवा तुम्ही जे काही ब्रँडचे कलर्स वगैरे चेक करता, ते सगळं सायकॉलॉजी बेस असतं. म्हणजे असं रँडमली कुणी काही यूज नाही करत. म्हणजे आपल्याला एवढं मायन्यूट बघायची गरज नाही, जर आपण ॲडव्हर्टाइजमेंट सुरुवात करतोय तर. अच्छा. आपल्याला फोकस याच्यावरतीच ठेवायचा, की माझा कस्टमर कोण आहे? त्याचे नीड्स आणि इमोशन्स काय आहेत? आणि त्याच्यानुसार माझं मेसेजिंग आणि ऑफर कशी पाहिजे. बरोबर. आणि मुळात लोकं चूक जर काय करत असतील, ज्यावेळेस ॲडव्हर्टाइजमेंट सुरुवात करतात त्यावेळेस, की ते त्यांच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसबद्दलच वाह-वाह करत बसतात. जे की त्याच्यामध्ये कोणाला पडलेलं नसतं. नाही. लोकांना आजकाल जो काही माणूस आहे, तो खूप सेल्फ कॉन्सन्ट्रेट आहे. अच्छा. म्हणजे माझं भलं काय होतंय, तो पाहतो. जर भलं होत असेल, तर तो इंटरेस्ट दाखवतो. अदरवाईज त्याला काही घेणं-देणं पडलेलं नाही, दुसरीकडे काय चाललंय. ॲक्चुअली आपल्याच आयुष्यात एवढं काय पडलेलं आहे, त्याच्यामुळे दुसरीकडे डोकावून बघण्याला काही वेळ पण नाही आणि तेवढं कोणी इंटरेस्ट पण दाखवत नाही. त्याच्यामुळे तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुमच्या ग्राहकाला काय पाहिजे, हेच सगळं तिथं पाहिजे. बरोबर. म्हणजे माझं लाईफ कसं सोपं होऊ शकतं किंवा माझ्या लाईफस्टाईलमध्ये कशी एन्हान्समेंट होऊ शकते लोकांपर्यंत किंवा मला काय मिळतंय? जास्त पटवून सांगितलं, की त्यांना वाटतं, की हा सेल करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुमच्यासाठी काय बेटर आहे? असं जर पटवून दिलं, तर मग तो ग्राहक आपल्याकडे येऊ शकतो. सिम्पली सांगायचं झालं तर एक्झाम्पल मी सांगतो, की तुम्ही तुमचे फीचर्स विकण्यापेक्षा तुम्ही आउटकम विका. हां. म्हणजे मी जर सांगायचं झालं, तुम्ही जर समजा झोपण्याची गादी विकत असाल, तर तुम्ही ती गादी किती स्पंजवाली आहे किंवा किती स्प्रिंगवाली आहे, हे न सांगता त्याच्याने तुम्ही नॅचरली किती छान झोपू शकता, हं. हे जर तुम्ही सांगितलं, तर तुमची जी गादी जास्तीत जास्त इन्क्वायरी भेटून सेल होण्याचे जास्त चान्सेस असतात. वाह! वाह! म्हणजे लाईफमध्ये व्हॅल्यू ॲडिंग कसं झालं करता येईल. पाहिजे. तर एखादी ॲड आपल्याला सुरू करायची, तर त्याची स्ट्रॅटेजी आपण कशी डिफाईन करतो? त्याची स्ट्रॅटेजी सिंपल आहे, की तुमचा कस्टमर तुम्ही काय फोकस करताय. समजा आता तुम्ही इंटिरियर डिझायनर आहात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत. म्हणजे रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रेसिडेन्शियलला ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायचे असतील, तर रेसिडेन्शियलमध्ये जे काही टार्गेट ऑडियन्स येतो, त्याचे पेन काय आहे, त्याचे चॅलेंजेस काय, त्याची फिअर काय आहे, त्याची डिझायर काय, हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही तुमची ऑफर डिझाइन केली पाहिजे. आणि तुमची जी ऑफर आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही मेसेजिंग केलं पाहिजे. आणि हे मेसेजिंग तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातनं आणि इमेजेसच्या माध्यमातनं लोकांना शो करणार आहे. सो तुमचं मेसेजिंग असंच असलं पाहिजे, जे तुमच्या टार्गेट ऑडियन्सची गरज आहे. बरोबर. त्यांची गरजचे एनालिसिस करणं महत्त्वाचं आहे आधी. आणि म्हणजे गरजमधून आपल्याला सायकॉलॉजीचा अंदाज बांधता येतो आणि त्याच्यावर डिपेंड करून ऑफर डिफाईन करता येते. कारण की ऑफर डायरेक्टली त्यांना पर्सनलाइज ऑफर आहे असं वाटलं पाहिजे. त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिंग करणार आहे आणि अरे हे माझ्या मनात होतं आणि ते मला दिसलं. येस. असं काहीतरी लोकांना वाटतं. कधी बरोबर आपण शूज बघतो आणि लगेच शूज दिसतात आपल्याला. हां. असं काहीतरी आपल्याला दिसतं. हो. तर रिटार्गेटिंग आणि रिमार्किंग असे एक टर्म्स आपण बघतो. तुम्ही जे म्हणलात ना, की मी शूजबद्दल विचार केला आणि मला शूज दिसला. हे काही जादू नाहीये. बघायला गेलं तर हे रिमार्केटिंगच आहे. अच्छा. ठीक आहे. रिमार्केटिंग कन्सेप्ट काय आहे, की एखादा माणूस तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये फर्स्ट इंटरॅक्शनमध्ये आलाय आणि कधी पण तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करत असाल, तर अशी एक गोष्ट म्हणजे एक फॅक्ट आहे, की जोपर्यंत तुम्ही 7 टाइम्स एखाद्या माणसाला तुम्ही दिसत नाहीयेत, तोपर्यंत तो तुम्हाला कन्व्हर्ट नाही होत. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या ॲडव्हर्टाइजमध्ये जे काही फर्स्ट इंटरॅक्ट झालेले आहेत लोकं, ज्यांनी लाईक केलंय
जे तुमच्या पेजेसवरती व्हिजिट झालेले आहेत, ज्यांनी तुमच्या कमेंट्स केलेल्या आहेत तुमच्या काय पोस्टला. तर Facebook ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये रिमार्केटिंग एक कन्सेप्ट आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही रिमार्केटिंगचं कॅम्पेन लावून जे फर्स्टली इंटरॅक्ट झालेले आहेत, अशा लोकांना परत तुम्ही तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट सारखं-सारखं दाखवू शकता. म्हणजे तुम्ही जसं म्हटलंय, की एखाद्या व्यक्तीला 7 वेळेस एखादी ॲड दिसते, तेव्हा त्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे हे जागतिक लेव्हलचं सायकॉलॉजीचं स्टडी असेल त्याच्यावर. ह्याच्यामध्ये कसं राहतं, की इंटरनेटवरती ह्याच्यामध्ये असं जागतिक वगैरे काही नाही, पण एक तुम्ही जर एक इंडस्ट्री रेशो ऑन वगैरे अँड असेल, रेशो एक म्हणजे अप्रॉक्सिमेट. मार्केटिंग ही जर कन्सेप्ट तुम्ही जर कुठं शिकलात, हं. तर ॲडव्हर्टाइजमेंटच्या या पूर्ण याच्यामध्ये एक अशी गोष्ट असते, की फर्स्ट इंटरॅक्शनमध्ये तुम्हाला लोकं अव्हॉइड करतात. पण असं तुमच्याकडनं जर एखाद्याने बाय करावं किंवा पर्चेस करावं, यासाठी तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट त्याला 7 टाइम्स दिसल्या पाहिजेत. अच्छा. कारण की 7 टाइम्स काय, की तो ट्रस्ट फॅक्टर आणि ते पूर्ण फनलचे टप्पे कंप्लीट व्हायला, ते तुमचे एक ॲडव्हर्टाइजमेंटचा जो काय 7 टाइम्स दिसणं म्हणजे काय, तुम्ही फनलचे टप्पे पार करताय. म्हणजे फनलचे टप्पे काय आहेत, की बाबा याच्यामध्ये अनअवेअर आहे, तो कन्सिडर करायला लागेल, इंटरेस्ट जागा होईल, त्याच्यानंतर तो ॲक्शन घेईल. अशा पद्धतीने तुम्ही 7 टाइम्स ॲडव्हर्टाइजमेंट दिसते म्हणजे ते फनलचे टप्पे कव्हर करतोय. आता बरेच लोकांच्या मनात असा प्रश्न असतो, की मी ॲडव्हर्टायझिंग आणि सेल्स फनेल एकत्र केलं, की मला फायदा होईल का तोटा होईल? खूप फायदा होईल. म्हणजे मी तुम्हाला सांगतो लिटरली, जे सेल्स फनल यूज करतात, ते पैसे कमवत नाही, तर पैसे छापतात. लोकं कोट-कोट रुपये सुद्धा कमवतात. तुमचं फनल तुमचं रेडी पाहिजे. फनल म्हणजे काय तुमचं बिझनेस मॉडेल आहे. आणि बिझनेस मॉडेल म्हणजे काय आहे, की तुमच्याकडे कस्टमर तुम्हाला माहिती आहेत कोण आहेत आणि त्या कस्टमरच्या अनुषंगाने तुमच्याकडे प्रॉडक्ट्स आहेत. आता फनल जर मी तुम्हाला अजून थोडंसं क्लॅरिटी द्यायची झाली, तर तुमच्याकडे कस्टमरचे 4 प्रकार असतात. अमेझिंग आहे, ब्रेड विनिंग आहे, कन्व्हिनियन्स आहे आणि डेंजरस आहे. आपल्याला डेंजरस आणि कन्व्हिनियन्स सोबत कामच नाही करायचं. आपल्याला काम करायचं अमेझिंग आणि ब्रेड विनिंग सोबत. अच्छा. आता या लोकांना तुमचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, ते प्रॉडक्ट्स तुम्ही डिव्हाईड केले पाहिजे. ईझी टू बाय प्रॉडक्ट, ट्रस्ट बिल्डिंगसाठी. त्याच्यानंतर प्रायमरी प्रॉडक्ट हे तुमच्या स्वतःच्या ब्रँडिंगसाठी आणि प्रॉफिट मॅक्झिमायर्स म्हणजे तुमचं प्रॉफिट मॅक्झिमाय करण्यासाठी. जर तुम्हाला मी ओपनली जर सांगायचं झालं, तर तुम्ही क्लिनिक प्लसचा ₹1 चा शॅम्पू तुम्ही पाहता. ते काय झालं? ईझी टू बाय मॉडेल झालं. जो माणूस क्लिनिक प्लसची ₹1 चा शॅम्पू घेतो आणि तो त्याला एक्सपिरियन्स करतो आणि ₹1 ची पुडीमध्ये एवढा मोठा पॉवर आहे, की ती पुडी एकदा वापरली, ट्रस्ट बिल्ड झाला, की तो माणूस आयुष्यभर परत दुसरा शॅम्पू नाही वापरणार. लाईफ टाईमसाठी कस्टमर होऊ शकतो. सेल्स फनलमध्ये हीच ताकद आहे, की एखाद्या माणसाला तुमचा रॅव्हिंग कस्टमर म्हणजे रिपीट कस्टमर बनवायचा असेल, तर तुमच्याकडे फनल पाहिजे. बरोबर, बरोबर. आता जसं ॲडव्हर्टायझिंग आणि सेल्स फनेल एकत्र वापरल्यानंतर फायदा होतो, तसंच Facebook आणि Instagram एकत्र वापरलं. ॲक्चुअली हा लय जणांचा गैरसमज आहे. की सगळ्यांना असं वाटतं, की Instagramची ॲडव्हर्टाइजमेंट वेगळे आहेत, Facebookची ॲडव्हर्टाइजमेंट वेगळे आहेत. ॲक्चुअली दोन्ही पण एकच आहेत. एकाच मालकाच्या 2 कंपन्या आहेत असं म्हणू शकता Instagram आणि Facebook. जे काही तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करणार आहात, त्या प्रोसेस तुम्ही जर एकदा का तुमची ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झाली, ती Instagramवरती पण दिसणार आहे आणि ती तुमची Facebookवरती पण दिसणार आहे. अच्छा, म्हणजे एकाच प्राइस रेटमध्ये आपल्याला 2 हो. प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला ₹100 तुमची ॲडव्हर्टाइजमेंट तुमचे टार्गेट ऑडियन्स जिकडे आहेत, जास्तीत जास्त Instagramवरती असतील, तर ग्रेट. Instagramवरती जास्त दिसेल. जर Facebookवरती जास्त ॲक्टिव्ह असेल, तर Facebookवरती दिसतील. म्हणजे हे एकदम चने के भाव म्हणता येईल सर हे, हो, हो, हो. की Instagram इतका मोठा आता यंग क्राउड आहे आणि दोघं प्लॅटफॉर्म कव्हर करणं फक्त ₹100 खूप माफक आहे. म्हणजे त्यात काही येस, म्हणजे ₹100 तुम्ही दिवसाला इन्व्हेस्ट करून तुमची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही स्टार्ट करू शकता. आता ही जी आपण कॅम्पेनिंग करतो किंवा ॲडव्हर्टायझिंग करतो, त्याला आपण दिवसाला मॉनिटर वगैरे करू शकतो का? आणि त्यात कसे चेंजेस करता येतील मग? याच्यामध्ये बघा कसं असतं, की तुम्ही कॅम्पेन एखादा रन करताय, 3 ते 4 दिवस चालवला. आता तुम्ही त्याच्यामध्ये काय करताय, टार्गेट ऑडियन्स सेट केलाय, त्याच्यानुसार तुम्ही मेसेजिंग तयार केली. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओ आणि तुमचे इमेजेस आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला जर रिझल्ट भेटत असतील, तुमचे काय तुम्ही जो काही डिझायर रिझल्ट तुम्ही ठेवलेला आहे, त्याच्यानुसार तुम्हाला इन्क्वायरी येत आहेत आणि इन्क्वायरी येत असतील ते कन्व्हर्ट होत असतील, तर तुमचं सगळं ओके चाललंय. मग तुम्ही ऑप्टिमाइज करू शकता, स्पेंडिंग वाढवू शकता. पण जर तुम्हाला इन्क्वायरी येत नाहीयेत, ते कन्व्हर्ट होत नसतील, तर टार्गेट ऑडियन्स जर तुमचा रिलेटेड नसेल, तर मग तिथं तुम्हाला चेंजेस करणं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा जो डाटा आहे, तो ॲड मॅनेजर एक टूल आहे, त्याच्या थ्रू तुम्ही सगळं काही गोष्टी करू शकता. बरोबर. आणि तरी आपण कितीही
आता ऑडियन्सला सांगितलं तरी काही लोकांच्या मनात काही ना काही शंका असतेच. तरी तुमच्या आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये जे काही सक्सेस स्टोरीज वगैरे असतील किंवा केस स्टडीज असतील, त्या शेअर तुम्ही अशा कराल? भरपूर केस स्टडीज आहेत. मी तुम्हाला सांगतो, इंदापूरचे रमेश शेख म्हणून आहेत माझे स्टुडंट. त्यांनी मला असं सेशनमध्ये बोलता-बोलता सांगितलं, की "सर, मी गॅरेज बंद करणार होतो. मी भरपूर प्रमोट केलं, बूस्ट केलं, पण मला काही फायदा झाला नाही त्याचा. पण तुमचं असंच मी सेशन झोप काढत-काढत ऐकत होतो आणि एक त्यांनी लास्ट बेट माझ्यावरती घेतली. बघूयात हा काय चेंज करू शकतो." आज मी तुम्हाला सांगतो त्यांचं मल्टी कार सर्व्हिस म्हणून आहे. अल्फा मल्टी कार सर्व्हिस. तर आज त्यांच्याकडे एवढं प्रचंड कामाचा ताण आहे. म्हणून पण तुम्ही म्हणू शकता त्यांची पहिली टीम 1-2 जणांची होती. ती आज जवळ-जवळ 10-12 जणांची झालेली आहे. बापरे! त्यांना पहिलं प्रॉफिट एक हजारांमध्ये मिळत होतं. आज त्यांना महिन्याचं प्रॉफिट लाखांमध्ये. म्हणजे अशी त्यांची ग्रोथ आहे. अशा अनेक सक्सेस स्टोरीज औरंगाबादचे एक महिला आहेत. त्यांचं लोनचं भरपूर त्यांना ताण होता. ॲडव्हर्टाइजमेंट चालू केली. लोनचे हप्ते कमी झाले. शांत झोप येते. त्यानंतर फर्निचर व्यापारी आहेत. त्यानंतर पेस्ट कंट्रोल जे कोणी होम क्लिनिंगच्या सर्व्हिसेस देतात. मेकअप आर्टिस्ट, वेलनेस एन नंबर ऑफ आहे. कितीतरी अशी लोकं आहेत, ज्यांनी ₹100 इन्व्हेस्ट करून दिवसाला त्यांचे ॲडव्हर्टाइजमेंट स्टार्ट केलेले आहेत आणि त्यांना भरपूर अशा सक्सेस स्टोरी मिळालेल्या आहेत. तर बऱ्याच वेळेस असे व्यवसाय तुम्हाला मिळत असतील, की ते व्यवसाय तुम्ही कधी ऐकले सुद्धा नसतील. बऱ्याच वेळेस असेही व्यवसाय असतात, की ते कधी आपल्या कानावर सुद्धा त्यांची न्यूज नसते. तर अशा वेळेस तुमचा स्टडी कसा असतो? कारण तुम्हाला कोणते-कोणते चॅलेंजेस येतात आणि तुमचा अभ्यास कसा असतो आणि ते तुम्ही कसे ओव्हरकम करतात? याच्यामध्ये सिंपल असतं बघा. कोणताही बिझनेस असा नाहीये, की जो काही जगापलीकडचा काहीतरी वेगळाच आहे म्हणून. एक तर मी माझं सरळ-सरळ असतं, की जे पब्लिकची डिमांड ऑलरेडी आहे. त्याच्याच ओरिएंटेशनमध्ये तुम्ही तुमचा बिझनेस करा. उगाच कुठेतरी डिमांड क्रिएट करायला जाऊ नका. डिमांड क्रिएट करायची असेल तर तुम्हाला तेवढा पैसा ओतावा लागतो. तेव्हा ती डिमांड क्रिएट केली जाऊ शकते. जर मास डिझायरच नसेल, म्हणजे पब्लिकची ती डिमांडच नसेल, तर तुम्ही तो बिझनेस करत असाल, तर तो कधीच प्रॉफिटेबल होऊ शकत नाही आणि त्याची जे काही चान्सेस असतात ग्रो करण्याचे किंवा सक्सेसफुल होण्याचे, ते खूप कमी असतात. मला काय म्हणायचंय, जे एक्झिस्टिंग मास डिझायर आहे, त्याच्या बेसिसवरती तुमचा बिझनेस असेल, तो कोणताही असू दे. तेच बेटर करायचा प्रयत्न करा. तेच बेटर करायचं होतं. म्हणजे तुम्ही असा विचारच करू नका, की ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन, मी कसं काय जाऊ? मी तुम्हाला सांगतो एक्झिस्टिंग जो काही मार्केट आहे आणि एक्झिस्टिंग जे काही सोल्युशन्स आहेत, ते जरी खूप असले, तरी तुम्ही एक यू-एस-पी क्रिएट करून एक्झिस्टिंग सोल्युशनला मात करू शकता. बरोबर, बरोबर. नवीन क्रिएट करण्यापेक्षा. नवीन क्रिएट करणार. म्हणजे समजा आपण असं म्हणू शकतो, की सोपचं जर एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे. तुम्ही लाईफबॉय आहे, लक्स आहे, त्यानंतर संतूर आहे, भरपूर आहेत. पण प्रत्येकाची यू-एस-पी वेगवेगळी आहे. तुम्ही डेटॉल बघितला, तर तुम्ही डेटॉल हा क्लिनिंगसाठी फोकस केलेला आहे. लाईफबॉय बघितला, तर तो लाँग लास्टिंग आणि त्याच्यामध्ये तुम्ही परत डॉक्टरांनी रिकमेंड केलेला आहे. संतूर मॉम, त्याच्यामध्ये लक्स हे फ्रेग्रन्स. म्हणजे साबण काम काय करतो? अंघोळ केल्यानंतर स्वच्छच करण्याचं काम करतो. पण त्यांची प्रत्येकाची यू-एस-पी क्रिएट वेगवेगळी आहे. त्या पद्धतीने तुम्ही स्वतःचा सोप जरी डेव्हलप केला, तर तुम्ही मार्केटमध्ये पाहू शकता काय-काय यू-एस-पी आहे. त्याची तुम्ही स्वतःची यू-एस-पी क्रिएट करू शकता आणि तुम्ही तुमचं प्रॉडक्ट त्याच मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करून सेल इझिली करू शकता. म्हणजे तुम्हाला नवीन आणायची गरज नाहीये. तुम्हाला आहे तेच वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करायची गरज आहे. क्रिएटिव्हिटी पाहिजे. क्रिएटिव्हिटी पाहिजे. सर आता जसं डिजिटल युग आता झपाट्याने वाढत चाललंय. ट्रेंड चेंज होतात. ओके. आणि जसं तुम्ही म्हटलं, की अल्गोरिदम चेंज होतो. आधी शेअर आणि कमेंट्स, एंगेजमेंट वाढली, की ते प्रमोट करायचं किंवा 100 लोकांना तुमचं कंटेंट आवडलं, की ते पुढे अजून चान्स घ्यायचं, की अजून 100-200 लोकांपर्यंत पोहोचवायचं. त्यांच्या रिएक्शनवर ठरतं, की किती पुढे पुश करायचं. तर हे फ्युचर ट्रेंड आता ॲडव्हर्टायझिंगमध्ये किंवा सेल्स फनेलमध्ये काय येऊ शकतात, असं तुम्हाला वाटतं? येस. आता तुम्हाला मी सांगतो, पहिल्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये ना Facebook आणि Instagramच्या जे टूल होतं, टार्गेट ऑडियन्स ज्यावेळेस आपण सेट करायचो, तर भरपूर इंटरेस्ट असायची. आता अलीकडे काय झालं, जसं-जसं आपण पुढे चाललोय ना, Facebook आणि Instagram जे इंटरेस्ट असतात, इंटरेस्टचे ऑप्शन्स असतात, ते भरपूर त्यांनी डिलीट करून टाकलेले आहेत. म्हणजे पहिलं आपण समजा रिअल इस्टेटमध्ये आपण काम करत असेल, तर रिअल इस्टेट तिथं जर समजा पहिलं कीवर्ड असेल, तर आता तुम्हाला रिअल इस्टेट किंवा बाकीचे जे काही इंटरेस्ट पहिले एक्झिस्ट होते, ते आता एक्झिस्टच नाही. म्हणजे काढून टाकले डायरेक्ट. म्हणजे आता डायरेक्ट ओपन टार्गेटिंग जरी केलं तर रिझल्ट भेटतात.
म्हणजे तुम्ही काही सुद्धा टार्गेट करू नका तरी सुद्धा रिझल्ट भेटतात. पण तुमचं मेसेजिंग रिलेटिव्ह पाहिजे. अच्छा, बरोबर. म्हणजे तुमचं मेसेजिंग जर समजा त्याच्यामध्ये काही सेन्सच नसेल, तुमचा टार्गेट ऑडियन्स आणि तुमचा मेसेज पूर्ण 180 डिग्री आहे, पूर्ण मिसमॅच आहे, तर तुम्हाला रिझल्ट कधीच नाही भेटणार. तुम्ही टार्गेट काहीच करू नका, पण तुमचं मेसेजिंग ज्याला पाहिजे, ज्याला हिट करायचंय, त्याला हिट करण्यासारखं जर असेल, तर तुम्हाला क्वालिटी कस्टमर भेटून जातात. म्हणजे आता सध्याचा जर ट्रेंड तुम्ही जर म्हणलात, इथून पुढे काय आहे? इथून पुढे ओपन टार्गेटिंग करा आणि तुमचं मेसेजिंग आणि ऑफरवरती काम करा. डन आहे. तुम्ही मार्केटिंगचा गेम जिंकला आहे असं म्हणू शकतो. सर, बऱ्याच व्यावसायिकांना वाटतं, की अरे माझा व्यवसाय तर छोटासा आहे किंवा मराठी लोकांना सुद्धा वाटतं, की अरे माझा व्यवसाय छोटासा आहे. त्याला खरंच गरज आहे का बाबा, की ॲडव्हर्टायझिंग करायची किंवा मग सेल्स फनेलमध्ये उतरायचं? तर त्यावर तुमचं काय मत आहे? मला सेशन घेताना सुद्धा असं खूप विचारतात, की "सर माझं इन्शुरन्सचा प्रोडक्ट आहे. मग मला कस्टमर भेटतील का? किंवा मी वेलनेस कोच आहे." किंवा असे एन नंबर ऑफ व्यवसाय की जे वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये काम करतात. ॲक्चुअली मनामध्ये मी तुम्हाला सांगू का? जर याच्यामध्ये जर मी तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं गेलं, तर मी तुम्हाला सांगू शकतो, तुम्ही शोधा, सर्च करा. कंडोमसाठी सुद्धा डेडिकेटेड वेबसाईट्स आहेत. ते तर कुठे मिळतं? म्हणजे तुम्हाला मी सांगतो, जे मेडिकलमध्ये भेटू शकतं सहज, ते डायरेक्ट होम डिलिव्हरी म्हणून डायरेक्ट वेबसाईट आहे. डेडिकेटेड. डेडिकेटेड फक्त कंडोमसाठी. बापरे! म्हणजे जिथं फक्त कंडोम भेटतात त्या वेबसाईटवरती. हवेच्या फ्लेवर, कस्टमाइज फ्लेवर. येस. म्हणजे मोठं त्याचं म्हणजे त्याचं व्हिजन पाहिलं पाहिजे आपण. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींना वाटतं, की अरे हे असं कोण करणार आहे. पण लोकं ते व्हिजन करून पैसे कमवतायत येस. आणि आपण ओव्हर थिंकिंग करून फक्त विचार करत बसतो. मला काय म्हणायचं, तुमचं प्रोडक्ट काही पण असू द्या, तुमचा कस्टमर तिथं 3 तास आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आज Instagram, YouTube आणि Facebook हे सर्रासपणे यूज केलेले प्लॅटफॉर्म्स आहेत. म्हणजे Facebook आणि Instagramचा जर तुम्ही युजर्स काउंट केला, तर जगामध्ये एक नंबर हे प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्याच्यावरती जास्तीत जास्त लोक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणतेच क्वेश्चन येण्याच्या आधी ना, तुम्ही पैसे खर्च करून बघा. नंतर तुम्हाला समजेल, की माझ्याकडे इन्क्वायरी येतायत का नाही येतायत. तुम्ही आधीच क्वेश्चन करू नका, आधीच लिमिटिंग बिलीफ्स करू नका आणि आधीच ठरवून नका ना बसू, की हे माझ्यासाठी आहे का नाही. उतरा त्याच्यामध्ये, उडी टाका. तरंगलात तर ठीक, नाही तरंगला तर बाजूला या. बरोबर. म्हणजे तुम्हाला ॲटलीस्ट शिकायला तरी मिळेल. हे नेमकं शिकायला हे तरी फील्ड काय कामाचं आहे आणि बरोबर. कसं वर्क करतं. आणि एक मी तुम्हाला सांगतो, मार्केटिंग हे शेअर मार्केटच्या शेअरपेक्षा सुद्धा जास्तीत जास्त ग्रो होऊ शकतं. अच्छा. मी तुम्हाला सांगतो, मार्केटिंगमध्ये आपली लोकं असं वाटतात, की हा एक्सपेन्स आहे, हा खर्च आहे. पण ॲक्चुअली हा खर्च नाही, ही इन्व्हेस्टमेंट आहे. एखाद्या शेअरमध्ये तुम्ही ₹100 टाकले, तो जास्तीत जास्त तुम्हाला ₹400-500 देईल. पण Facebookमध्ये तुम्ही ₹100 टाकल्यानंतर तो तुम्हाला 1 सीआर पण देऊ शकतो. त्याला लिमिटच नाही काहीच. विचार करा, ₹100 मध्ये शेअर मार्केट तुम्हाला 400-500, त्या शेअरमध्ये फक्त 400-500 रिटर्न्स मिळतील. पण इथं सीआरमध्ये तुम्हाला रिटर्न्स मिळतील ₹100 खर्च करून एका दिवसाला. म्हणजे ₹100 ला तुम्ही 1 सीआरचा जर क्लायंट मिळवला, तर ते किती ग्रोथ झाली, किती पट झाली, तुम्ही मोजा आणि मला सांगा. बरोबर आहे. ₹100 टाकून सुद्धा जर एक पैशावाला क्लायंट तुमच्याकडे येत असेल, मोठा इन्व्हेस्टर किंवा बल्क ऑर्डर घेऊन, तर तुमचा फायदाच आहे. विचार करा, ₹100 ची ॲडव्हर्टाइजमेंट रन केली. त्याच्यात तुम्हाला 1000 लोकांना ती ॲडव्हर्टाइजमेंट दिसली. तुमची ऑफर एखाद्याला आवडली आणि तो फ्लॅट तुमचा आहे 1 सीआरचा. आणि त्यांनी इन्क्वायरी केली, व्हिजिट केली आणि त्यांनी पर्चेस केला. ₹100 मध्ये 1 सीआरचा फ्लॅट डन. संपला विषय. वाह! म्हणजे कोणाला तुम्हाला हे पण करायची गरज नाही. कमिशन पण द्यायची गरज आणि नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगतो, ट्रॅडिशनल मार्केटिंगमध्ये तुम्हाला लोकांच्या मागे-मागे पळावं लागतं. पण हे Facebook आणि Insta मार्केटिंग एवढं सुपर आहे. तुम्ही झोपलात तरी इन्क्वायरी आहे. तुम्ही फिरायला गेलात तरी इन्क्वायरी आहे. आणि तुम्ही तुमचा एन्जॉय करत असताना सुद्धा इन्क्वायरी आहे. वाह! वाह! तुम्हाला कोणाच्या मागे पळायची गरज नाही, "घे रे, म्हणण्याची गरज नाही. आणि आपल्याकडे एक म्हणलं जातं, कस्टमर इज अ किंग. पण हे सगळ्यात मोठा गैरसमज आहे. कस्टमर इज अ प्रोफेशनल फ्रेंड. प्रोफेशनल फ्रेंड. येस. ज्यावेळेस आपण बिझनेसमध्ये स्वतःला सुद्धा तेवढीच रिस्पेक्ट दिली पाहिजे, जेवढी कस्टमरला आपण देतो. आपण आपला स्वाभिमान कपाटात टाकल्यागत वागतो आणि आपल्याला गरज नाही, कस्टमरला जास्त गरज आहे किंवा कस्टमरला गरज नाही, आपल्याला जास्त गरज असल्यासारखं आपण बिझनेस करतो. आपण सुद्धा प्रोफेशनल वागलं पाहिजे. आपण जर आपल्या मार्केटिंग क्रिएटिव्ह पद्धतीने करतोय, तर आपला एक्झिस्टन्स मार्केटमध्ये ऑटोमॅटिक क्रिएट होतो. आणि लोकांच्या मनामध्ये आपल्याकडनं काहीतरी विकत घ्यावा ही इच्छा निर्माण होते. एक्झॅक्टली. त्यासाठी तुम्ही मार्केटिंग केलं पाहिजे क्रिएटिव्ह वेने. ओके. म्हणजे नॉर्मल लोकं ज्या पद्धतीने मार्केटिंग करतात, त्या पद्धतीने तुम्ही जर करत असाल, तर तुमच्याकडनं मे बी विकत घेतील, मे बी नाही घेणार. जर तुमच्याकडनं
समोरच्या लोकांना एक इंटरेस्ट जागा झाला पाहिजे की ह्याच्याकडनं मला काहीतरी शिकायचं, ह्याच्याकडनं मला काहीतरी विकत घ्यायचं. तर तुम्हाला क्रिएटिव्ह वेने मार्केटिंग करावं लागतं. त्याला मॅग्नेटिक मार्केटिंग म्हणतात. सर आता हा पॉडकास्ट पण बऱ्याच लोकांना वाटत असेल की आता खरंच डिजिटल मार्केटिंगचा अभ्यास करावा आपण किंवा एकदा पाहावं हे क्षेत्र कसं आहे, तर त्यांना कुठून अभ्यास करता येईल किंवा कुठनं ऍटलिस्ट करिअर स्टार्ट करता येईल याच्यामध्ये काय रिसोर्सेस असतील? याच्यामध्ये बघा YouTube वरती खूप सारे व्हिडिओ आहेत, बुक्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण एक लक्षात घ्या, जर विचारायला गेलं, ते वेग नॉलेज आणि पॉइंट आणि स्टेप बाय स्टेप करिक्युलम याच्यामध्ये फरक राहतो. जर तुम्ही हे YouTubeवरनं वगैरे कुठल्या बुक्सवरनं शिकायला गेलात, तर तुम्हाला किती वेळ लागू शकतो याची गॅरंटी नाही. जर सेल्फ स्टडी जर पकडायचं म्हणलं तर. पण तुम्ही इंटरनेटवरती पाहत असता, अनेक असे एक्सपर्ट्स असतात ज्यांची ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे. त्यापैकी माझी ॲडव्हर्टाइजमेंट Facebook, Instagram आणि सेल्स फनलसाठी मी लोकांना टीच करतो, माझी मेंटरशिप अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये माझे बूट कॅम्प चालतात. माझ्यासुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट भरपूर जणांना दिसत असेल किंवा जर माझ्या बूट कॅम्पमध्ये यायचं असेल आणि ह्या सर्व गोष्टी शिकायच्या असतील इन डिटेलमध्ये, तर खाली लिंक आहे, तुम्ही त्याच्यावरती व्हिजिट करू शकता. ग्रेट 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 म्हणजे डिरेक्टली फेस टू फेस त्यांना फक्त एक लक्षात घ्या, की YouTubeवरती अवेलेबल आहे म्हणून मला कोणाकडनं शिकायची गरज नाही. हा ॲटिट्यूड कंप्लीटली चुकीचा आहे. कारण की आज टाईम इज मनी असं म्हणलं जातं. आणि जर तुम्ही रिच माइंडसेटचे असाल, तर तुम्ही पैशापेक्षा टाईमला महत्त्व द्या. आपला फोकस हा मनी ओरिएंटेड मध्ये आपला फोकस नसला पाहिजे, की पैसे वाचवण्यामध्ये हे स्वारस्य नसतं किंवा खूप मोठे उद्योजकपणा नसतो. जर तुम्ही बिझनेस माइंडसेटचे असाल, तर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही तुमचा टाइम परचेस करा. सर माझा माझा एक फक्त प्रश्न आहे की बरेच लोकांना आता डिजिटल मार्केटिंग वाचून किंवा कोणत्याही फनेलमधून तुमचा असो किंवा बऱ्याच लोकांच्या फनेलमधून शिकता येतं किंवा शिकले सुद्धा असेल. मोठी गोष्ट येते प्रॅक्टिकलमध्ये. तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा लोकांना मदत करणार आहात का? एक लक्षात घ्या, माझ्याकडे येणाऱ्या स्टुडंटला मी माझ्या ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे ते माझ्या टीमकडनं लॉन्च करून देतो. किंवा म्हणजे प्रॅक्टिकल त्यांचं होऊन जातं. म्हणजे माझं लाईव्ह याच्यावरती फोकस. आतापर्यंत मी रेकॉर्डेड वरती भरपूर माझा फोकस असेल, पण रेकॉर्डेड कोर्सेस कोणी पाहत नाही. त्याच्यामुळे माझं जे काही आता टीचिंग स्टाईल आहे ती पूर्णपणे त्यांच्याकडनं करून तिथल्या तिथं घ्यायचं. अच्छा, म्हणजे त्यांना लगेच कॉन्फिडन्स येतो की हे कसं वर्क म्हणजे मी करतंय. आता जे काही बोललेलो सांगितले त्यातल्या भरपूर काही स्ट्रॅटेजी टॅक्टिक्स मी सांगतो, शिकवतो, तिथंच करून घेतो. आणि तिथंच ते प्रॅक्टिकल करतात. तिथं जर नाही झालं तर माझी टीम त्यांना ऍडिशनल सपोर्ट देऊन त्यांच्याकडनं लॉन्च करून घ्यायचं. अशा पद्धतीने सर्व काय आता लाईव्ह वरती फोकस आहे माझा. डेफिनेटली म्हणजे मी आताच प्रेक्षकांना सांगतो की तुम्हाला जरी डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करायचं असेल, ॲडव्हर्टायझिंग कसं रन होते, सेल्स फनेल कसे रन होतात किंवा ते कसं काम करतात, हे प्रोफेशनलसाठी जरी शिका किंवा ॲटलिस्ट तुमचा व्यवसाय असेल त्यासाठी तरी तुम्ही शिकलं पाहिजे असं मला वाटतं. आणि डेफिनेटली सर ते तुमचा वर्कशॉपला ते स्कोल अप करतील किंवा ॲडमिशन जरी घेतील असं मला वाटतं. डेफिनेटली पॉडकास्ट नंतर तुम्ही त्यांना डिस्काउंट पण द्या थोडाफार तुमच्या पद्धतीने. आणि मला खरंच भारी वाटलं. डिजिटल आपल्याला वाटतं की मी सोशल मीडिया चालवतोय की मी डिजिटल अवेअर आहे, पण डेफिनेटली मी तुम्हाला आता सांगतो की मला खरंच बाकीच्या गोष्टी माहिती नव्हत्या. मला सेल्फ फनेल कसं काम करतं किंवा मग मार्केटिंग कशी केली जाते. आपण फक्त एक पोस्ट टाकतो आणि लोकांना सांगतो शेअर करा आणि आपल्याला वाटतं की आपण अवेअर आहेत बाबा त्या क्षेत्राबद्दल, पण तसं काही नाहीये. हे खूप डीप आहे. जे वरून दिसतं तसं अजिबात नसतं आणि एक प्रोफेशनल लोकांकडनं शिकलेलं बरं आहे. तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप मिळतं आणि जिथं तुम्हाला वाटतं की तुम्ही मिस्टेक करतायत कारण की तिथं पैसा इन्व्हॉल्व आहे, टाइम इन्व्हॉल्व आहे. तर मला तरी वाटतं की ज्यांना माहिती आहे, जे एक्सपर्ट आहेत, त्यांच्याकडनं शिकल्यानंतर तुमचा वेळ वाचतो आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. म्हणजे मागे कोणतरी आहे बाबा की मला गाईड करायला. तर ॲटलिस्ट ती प्रोसेस मला योग्य वाटते आणि अशीच डिजिटल क्रांती व्हावी आणि सगळ्या व्यावसायिकांचं भलं व्हावं. सगळ्यांनी आपले आपले छोटे का व्यवसाय पान टपरी जरी असेल तरी रजिस्टर्ड करून पाहावी. आता पान सुद्धा लोक ऑनलाईन पण घेतील पार्टी असली की तिथं. डेफिनेटली तुम्ही पॅकेजिंग करा आणि तुम्ही शार्क टँक सारखे आता जशी एपिसोड हे यायला लागलेत, काय म्हणतात मोठे मोठे प्रोग्राम यायला लागले, त्यातून दिसतं की उद्योजक वाढत चाललेत. तर आपण त्या क्षेत्रामध्ये किंवा कॉम्पिटिशनमध्ये मागे पडता कामा नये. जे फ्रीचे टूल्स आहेत, ₹100 नॉट अ बिग डील. तिथून आपण सुरू करू शकतो असं मला वाटतं. तर तुमचा अनुभव कसा होता असं? येस, खूप बेस्ट होता अनुभव. याच्या माध्यमातनं मी अजून भरपूर लोकांपर्यंत की माझं जे काही एक्सपर्टीज आहे ते पोहोचू शकलो. याचं मला खरंच खूप भारी वाटतं. आणि अजून एक की याच्यामध्ये फक्त पेशन्स गेम आहे आणि लाईफटाईम लर्निंग माइंडसेट असावा, असं मला वाटतं. आणि याच्यातनं उद्योजकाने कोणताही इगो न ठेवता किंवा कोणताही इगो आडवा न आणता लाईफटाईम स्टुडंट मेंटॅलिटी ठेवावी, ओपन माइंडेड राहावं आणि वय किती आहे
समोरचा लहान आहे किंवा मोठा आहे हे न पाहता त्याने कायम आपल्या व्यवसायासाठी नवीन ट्रेंड ऍक्सेप्ट करण्यासाठी स्किल डेव्हलप करत राहिलं पाहिजे. डेफिनेटली या पॉडकास्ट नंतर तरी त्यांना ते वाटेल की आपण काहीतरी नवीन चेंजेस ऍक्सेप्ट करायला पाहिजे जर व्यवसाय ग्रो करायचा असेल तर. नाही तर व्यवसाय बंद करायची वेळ येईल तुम्ही म्हटल्याप्रमाणे की ते ऑलमोस्ट आता संपलेत आणि तेव्हा त्यांना वाटतं की आपण काहीतरी आता ऍडव्हर्टायझिंग वगैरे करावी. सो टाइम म्हणजे वक्त रहे ते सुधर जाओ असं म्हणता येईल आपल्याला. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग सर. तुम्ही आलात आणि आम्हाला खरंच बरं वाटलं. डिजिटल मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग या क्षेत्रात खूप सारं तुम्ही नॉलेज शेअर केलं आणि मला तर वाटतं आपल्याला परत भेटून अजून डिटेल टॉपिक कव्हर करता येतील असं मला तरी वाटतं, कारण की लोकांना डेफिनेटली हा टॉपिक आवडणार आहे. खूप काही टॉपिक आहेत आणि तुम्हालाही थँक्यू सो मच इन्व्हाइट केलं. मला खूप छान वाटलं तुमच्या या पॉडकास्टमध्ये. गाईज नक्कीच तुम्हाला हा टॉपिक आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.